हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्या पुढे घेऊन आले एक हटके अनोख्या वेगळ्या अशा टॉपिक वरती बनलेला नवीन थ्रिलर क्राईम सिरीज ड्रामा. सिरीजचं नाव असणार आहे तस्करी द स्मगलर्स वेब. सिरीज आपल्याकडे अवेलेबल होणार आहे नेटफ्लिक्स वरती. तारीख आहे 14 जानेवारी 2026 रोजी. या प्रोजेक्ट बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी एक्साइटमेंट ऍट पीक नेणारी ही होती. या पूर्ण सिरीजचे डिरेक्टर आहेत नीरज पांडे. हे नाव तुम्हाला नक्कीच माहित असणार आहे. नाव माहित नसेल हरकत नाही, पण त्यांचे प्रोजेक्ट तुम्ही मात्र कधी विसरू शकणार नाही. स्पेशल 26 अलॉंग विथ दॅट बेबी यांसारखे एकदम कातील खतरनाक सिनेमे यांनी बनवलेले आहेत. विचार करा, जेव्हा त्यांच्याकडे 2 तासांचा वेळ मिळतो त्यावेळी त्यांनी इतका सुंदर मॅजिक आपल्यापुढे आणलेला आहे. नाव ही हॅज गॉट द सिरीज. तर सिरीज मध्ये आपल्याकडे काय कमाल त्यांचं काम नक्कीच येणार आहे. आय एम व्हेरी मच एक्साइटेड अबाउट दॅट. बोलूयात मूवीच्या या पूर्ण सिरीजच्या स्टारकास्टकडे. स्टारकास्ट मध्ये तुम्हाला मेन नाव बघायला मिळते इम्रान हाशमी. ही इज प्लेइंग द रोल ऑफ पोलीस ऑफिसर, ज्याचे अँटी करप्शन डिपार्टमेंट किंवा स्मगलिंग बाबतीत सगळे चार्जेस घेणारा तो एक कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेला आहे. या पूर्ण सिरीज मधला मेन विलन असणार आहे शरद केळकर. मराठी माणूस शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका केली तिथून अक्षरशः बाहुबली सारख्या महत्वाच्या मोठ्या एवढ्या पॅन इंडिया सिनेमामध्ये देखील हिंदी डब व्हर्जन मध्ये त्यांनीच बाहुबलीचा आवाज दिला होता आणि त्या आवाजामुळे त्या कॅरेक्टरला एक वेगळीच फर्मनेस किंवा सॉलिडिटी प्राप्त झाली होती. आणि शरद केळकर ऑन अ पर्सनल लेवल मला प्रचंड आवडतात. वेगळाच काहीतरी एक त्यांचा फ्लेवर प्रत्येक कॅरेक्टर मध्ये असतो. अलॉंग विथ दॅट तुम्हाला अमृता खानविलकर देखील या सिरीज मध्ये बघायला मिळेल. झोया अफरोज इज ऑल्सो देअर. बाकी स्टोरी लाईन मध्ये आपल्याला जसं दिसतंय की स्मगलिंग नावातच सांगितलेले त्यांनी, इट्स अ स्मगलर्स वेब. त्यामध्ये मुंबई एअरपोर्ट वरती जे काही गोल्ड स्मगलिंग केलं जातं ते पकडण्यासाठी कसा ह्या पोलिसांचा ताफा सगळे अरेंजमेंट्स करतो आणि त्यातून आपल्या पुढे एक वेगवेगळ्या स्टोरी लाईन त्याच्यामध्ये बिल्डअप केलेल्या आहेत आणि आपली एक्साइटमेंट नक्की वाढवली जाते. बाकी सिरीज जसं मी म्हटलं की नेटफ्लिक्स वरती अवेलेबल होतीये. आपण सगळ्यांनी घरी बसून ह्या पूर्ण सिरीजचा आनंद आपण घेऊ शकतो. तो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? 14 जानेवारीला रिलीज होतीये सिरीज. नक्की बघा आणि त्याचा आनंद लुटा. बाकी भेटूयात आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन धन्यवाद.